काही नियमानुसार चाललं आहे की नाही याचा प्रश्न राज्याचा मंत्री म्हणून मला पडलेला आहे। याचं कारण असं आहे, मीरा भाईंदर शहरामध्ये जे जुने आदिवासी आहेत, भूमिपुत्र आहेत आणि प्रामुख्याने मराठी लोक, हे शहर जे होतं ते आगरी कोळ्यांचं शहर, आणि या शहरामध्ये आता काहीतरी वेगळंच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्रितपणे करतायत। 2 दिवसापूर्वी मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाच्या वतीनं मुर्धा गावामध्ये एक भूमिपुत्राचं घर पाडण्यात आलं। काही दिवसांपूर्वी त्याच घराला पाडण्यासंदर्भात मीरा भाईंदर महापालिकेचे काही अधिकारी गेले होते। राई, मुर्धा, मोरवा या तिन्ही गावातील लोक एकत्र आलेत आणि त्यांनी ही कारवाई करू नये असं सांगितलं। मी स्वतः आयुक्त राधा विनोद शर्मा आणि संबंधित स्वप्नील सावंत जे कारवाई करायला गेले होते त्यांच्याशी बोललो। त्यांना सांगितलं की बाबा, अनधिकृत बांधकाम होत असेल ते चुकीचं आहे, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही, परंतु ही जी गावं आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळातील फार वर्षापासूनची गाव आहे। उत्पन्न असू द्या, राई, मुर्धा, मोरवा, नवघर, त्याचबरोबर अनेक जी जुनी वसाहती या भूमिपुत्रांच्या होत्या, त्या वसाहती शहरामध्ये निर्माण होत असताना आता एवढ्या वर्षानंतर ती जी जुनी घरं होती, ती घरं त्यावेळेस कुटुंब लहान होतं, आता त्या सगळ्या भूमिपुत्रांची कुटुंब मोठी झाली, मुलांची मुलं, अशा प्रकारे एका घरामध्ये जवळजवळ 20 ते 25 कुटुंब म्हणून राहत असताना थोड्याफार प्रमाणात ते घरांची डागडुजी किंवा घरं वाढवणं जर चुकीचं असेल तर त्यांना नोटीस देऊन ती अधिकृत कशी करता येईल ह्याची खबरदारी प्रशासनानं घेणं गरजेचं आहे। याचं कारण असं आहे की ह्या मूळ जो इथला भूमिपुत्र आहे तो तर काय दुसरीकडे कुठे जाऊन 2 BHK 3 BHK 4 BHK घर घेऊ शकत नाही, कारण एकत्रित कुटुंब पद्धती प्रामुख्यानं या आगरी कोळी आणि आमच्या आदिवासी समाजामध्ये आहे। एकत्रित कुटुंब पद्धतीनुसार कुटुंब हे एकत्र राहतं, पण परवाच्या दिवशी फक्त एक घर तोडण्यासाठी 100 पोलिसांचा बंदोबस्त घेऊन महापालिका प्रशासन अक्षरशः त्या घरावर बुलडोझर फिरवलं। मी स्वतः 3 वेळा राधा विनोद शर्मा यांना फोन केला, स्वतः त्या परिसरातल्या आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना जागेवर पाठवलं, स्वप्नील सावंत जे आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललो, परंतु राज्याचा मंत्री भूमिपुत्रांसाठी बोलत असताना 2 तासामध्ये ते घर जमीनदोस्त केलं। लाखो रुपये त्या घराच्या डागडुजीसाठी आणि घर मोठं करण्यासाठी त्या भूमिपुत्रांना घालवले होते। कधी कधी हा विचार येतोय की एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक त्याच्या प्रभागामध्ये स्वतः अनधिकृत असलेलं बांधकाम वाचवतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र भूमिपुत्रांची घरं प्रशासनाच्या माध्यमातून काही लोक, काही नेते मंडळी हे सरसकट ते तोडक कारवाई मोठ्या प्रमाणात करतात। माझं एकच म्हणणं ह्या प्रशासनाला आहे की काय चाललंय, गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने ह्या मीरा भाईंदर शहर वेगळ्या प्रकारची भूमिका प्रशासनाच्या वतीनं उपभोगत आहे, तशी भूमिका जर भविष्यात सातत्याने होत असेल तर ह्या शहरातला आदिवासी भूमिपुत्रांनी मराठी माणूस या शहराच्या बाहेर काढायचा प्रयत्न तर कोणी करत नाही ना, असा प्रश्न माझ्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे। काही प्रसंग आले की वेगळ्या प्रकारे शहरामध्ये वातावरण निर्माण करायचं, काही प्रसंग आले तर वेगवेगळ्या समाजाला एकमेकांशी भिडवायचं आणि वेगवेगळे ठराव, बेकायदेशीर ठराव महापालिका प्रशासनाच्या संमतीनं किंवा महापालिका प्रशासनाच्या संमती विना पास केले जातात आणि शहरामध्ये काही बिल्डरांना वेठीस धरलं जातं, काही बेकायदेशीर
कामांना पाठिंबा दिला जातो तर कायदेशीर कामांना स्थगिती दिली जाते आणि अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम प्रशासनाच्या वतीनं होत आहे. काल न्यायालयानं तर एका प्रकरणामध्ये ताशेरच ओढलेले आहेत आणि राज्याचा मंत्री म्हणून मी गंभीर दखल ह्या सर्व प्रकरणाची घेतलेली आहे. सोमवारी कॅबिनेट आहे आणि त्या कॅबिनेटच्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रामुख्यानं प्रशासनाच्या वतीने जे काही चुकीचं चाललेलं आहे त्याची गंभीर दखल राज्याच्या मुख्य सचिवांना आणि नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना घेणं गरजेचं असल्या कारणानं त्यांनाही त्या संदर्भात पत्र देऊन ताबडतोब या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देणार. सर, आयुक्तांना न्यायालयाने सुद्धा तडजोडीला या आदिवासी जमीन संदर्भात त्या संदर्भात काय? नाही बघा, मी मगाशीच म्हणालो, ह्या शहरातल्या आदिवासींच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. या शहरातल्या भूमिपुत्रांच्या जमिनी न दिल्यामुळे त्यांची घरं तोडली जात आहेत. ज्या भूमिपुत्रांना विरोध केला, ज्या भूमिपुत्राचं घर तोडण्यात आलं, त्यांची जमीन मीरा भाईंदर शहरातल्या एका मोठ्या नेत्यानं घेतलेली आहे आणि ती जमीन घेतलेली आहे, MOU केलेला आहे. ते डॉक्युमेंट्स पैसे पूर्ण न दिल्यामुळे रजिस्ट्रेशन त्याचं झालेलं नाही आणि त्यामुळे ते घर नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे. बावनकुळेने आदेश देऊन सुद्धा अजूनही आदिवासींच्या जमिनी परत केलेल्या नाही. त्याचबरोबर जे तहसीलदार आहेत त्यांच्यावरती अजूनही कारवाई होते. सगळी काही तहसीलदारावर कारवाई होईल. आदिवासींची जमिनी सुद्धा त्यांना परत मिळेल. माझा पाठपुरावा चालू आहे. ते जी सुनावणी द्यायची असते ते सुनावणी देण्याची प्रक्रिया चालू आहे आणि SIR प्रक्रियेमुळे फक्त निवडणूक आयोगाकडनं परवानगी घ्यावी लागते. तहसीलदारांच्या संदर्भात ती निवडणूक आयोगाकडे परवानगी महसूल खात्यानं मागितलेली आहे. ती परवानगी मिळाल्यानंतर ताबडतोब जी कारवाई करायची ती कारवाई होईल. सर, आपण जो विषय मांडलात मुर्दा गावाचा, त्या मुर्दा गावामध्ये भूमिपुत्रांनी जेव्हा विरोध केला होता तर 200 जणांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी गोष्ट, जे कुटुंब आहे, ज्या कुटुंबाच्या घरावर कारवाई करण्यात आली त्यांच्यात एक 14 वर्षाची मुलगी तापाने पणपणत होती, तरी पोलिसांनी अख्ख्या कुटुंबाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं. हे कुठेतरी हिटलरशाही वाटत. म्हणूनच माझं तेच म्हणणं आहे की या मीरा भाईंदर शहरातून आदिवासींची जमीन बळकावणं, भूमिपुत्रांच्या जमिनी जर ते विकत नसतील आणि त्यांचे जर व्यवहार योग्य प्रकारे होत नसेल तर त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवणं आणि त्याचबरोबर ह्या मीरा भाईंदर शहरातला मराठी माणूस पूर्णपणे या शहरातून जावा, शहराच्या बाहेर जावा, ह्यासाठी काही मंडळी प्रयत्न करतायत आणि प्रशासन त्याला साथ देत आहे. हे दुर्दैव आहे. महापालिकेचे आयुक्त ना हायकोर्टाने ताशेरे ओढले. आपण म्हणतायत की आपण पण बोलले ते ऐकत नाही. मग नेमकं प्रशासन चालतं कसं काय? नाही, मी असं म्हणालो सांगेल तसंच चालणार आहे का? असं अशा पद्धतीनं काही बघा, महापालिकेच्या आयुक्तानं माझं पूर्णतः ऐकावं ह्या मताचा मी पण नाही. जे चुकीचं असेल ते चुकीचं आहे. बिलकुल प्रशासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी ऐकता कामा नाही. पण ते योग्य असेल, जे कायद्याच्या कक्षेत असेल आणि ह्या मीरा भाईंदर शहरातील जुनी भूमिपुत्र ज्यांचं हे शहर आहे त्या शहरातल्या लोकांची घरं, एक घर पाडत असताना 100 पोलिसांचा ताफा घेऊन ते नेस्तनाबूत करायचं, याचा अर्थ हे कटकारस्थान आहे. मीरा भाईंदर शहरातून मराठी माणूस हद्दपार करण्याचा ही सुरुवात आहे. चुकीचं प्रशासन वागते महापालिका, पोलीस प्रशासनानं कधीपर्यंत मदत? बघूया ना, मी राज्याचा मंत्री आहे. शेवटी मलाही काही अधिकार दिलेले, त्या अधिकाराचा वापर करून कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासनाला बेकायदेशीररित्या कृत्य जे करत असतील तर त्यावर आम्ही कुठल्याही प्रकारे कारवाई करण्याच्या सूचना करू आणि जर ते योग्य करत असेल तर त्यांचं समर्थनही करू. सर, महासभेमध्ये प्रश्न बिल्डरला नोटीस दिली एका बांधकामासाठी की स्टॉप वर्कची नोटीस दिली. त्याच्यानंतर महापालिके आयुक्तांनी ती नोटीस दिली बिल्डरला की स्टॉप वर्क करा म्हणून. आता असं वाटत नाही का बिल्डर लॉबीमध्ये एक दहशतचं वातावरण पसरलेलं शहरामध्ये? नाही बघा, त्या विषयावर तर मी अनेक वेळा बोललो, परंतु तुम्ही लोकप्रतिनिधी आणि जे काही राजकीय पक्ष असतात त्यामधले दुवा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये असे जर काही चुकीचं चाललं असेल तर दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं बातम्या येतात किंवा अशा पद्धतीने छापलं जातं की 2 आमदारांमध्ये लढत, 2 आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप वगैरे. माझं असं म्हणणं, आरोप प्रत्यारोपांपेक्षा जे सत्य परिस्थिती आहे त्याचं तुम्ही संचलन केलं पाहिजे, ते लोकांसमोर आणलं पाहिजे. काय वस्तुस्थिती आहे, कोण काय करतं, कोण कशा प्रकारे बेकायदेशीररित्या कृत्य करतं आणि कोण कशा प्रकारे काम करायला बघतं. मी नेहमी हेच म्हणतोय, तुम्ही आरोप प्रत्यारोप करत असताना आज 18 वर्ष
ह्या शहराचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. अरे प्रताप सरनाईकच्या विरोधात एक तरी तक्रार अर्ज दाखवा ना. प्रताप सरनाईकच्या विरोधात बाकी FIR तर जाऊ दे, एक तरी NC दाखवा. का नाही एवढ्या वर्षामध्ये प्रताप सरनाईकच्या विरोधामध्ये कोणी आलं? का नाही प्रताप सरनाईकच्या विरोधामध्ये तक्रारी अर्जाचा खर्च गेला? का तुमच्या विरोधामध्ये करतात लोक? याचं कारण सुद्धा शोधणं गरजेचं आहे. हे काय वैयक्तिक कोणाचं नाहीये. प्रताप सरनाईकचं वैयक्तिक नाही. प्रताप सरनाईक आज आमदार आहे, उद्या आज मंत्री आहे, उद्या नसणार. परंतु ह्या शहराला सांभाळणं, हे शहरामध्ये जे काही चुकीच्या पद्धतीनं चाललेले ते थांबवणं प्रताप सरनाईक ह्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं कर्तव्य आहे आणि ते करत राहणार. या शहरातून जर मराठी माणसालाच नव्हे तर जे भूमिपुत्र आहे त्यांना जर कोणी हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रताप सरनाईक ते होऊ देणार नाही.